यावे यावे यावे, क्या बात है सरकार म्हणतोय, आता सरकार म्हणतोय. ऋषी तू टीचर म्हणून तुझं टीचिंग बेस्ट आहेसच, पण आता जे क्लायंटला तू प्रेझेंटेशन दिलंस ना, आहा एक नंबर ऋषी, दिल खुश कर देता. साहेबा एवढं काही केलेलं नाहीये मी, आणि तुझं सुद्धा तितकंच क्रेडिट आहे. प्रेझेंटेशन बनवायला मदत कोणी केली? अरे माझा कसला. आलो मी, क्लायंटला मेल करून येतो. साहेबा थांब. मला ऋषीशी ज्या विषयावर बोलायचंय त्या विषयावर मला तुझं मत हवंय. ज्या मुलींनी ऋषीला, मला, आपल्या सगळ्यांना फसवलं त्या मुलीशी ऋषी अजूनही बोलतोय, तिला मदत करतोय, प्रत्येक सिच्युएशनमध्ये तिच्या पाठीशी उभा राहतोय. हे तुला बरोबर वाटतं का? नाही मॅडम, कसं आहे, तुमचं म्हणणं बरोबर असेल, पण आपला ऋषी कसं आहे तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही तर त्याच्या आई आहात. माणसं लगेच तोडणं त्याला अजिबात शक्य होत नाही. पण त्या मुलीची लायकी नाही आहे ना ऋषीने तिच्याशी मैत्री ठेवावी. ती दिसते ना तशी नाहीये साहेबा. अत्यंत धूर्त मुलगी आहे ती. ऋषीला फक्त आणि फक्त वापरते, त्याचा यूज करते. पण ही गोष्ट याला का कळत नाहीये तेच मला कळत नाहीये. नाही, एक मिनिट मॅडम, फोन. नाही, खरंच अर्जंट आहे मॅडम. गो अहेड. आलो. आई, मान्य आहे, त्या दिवशी ऑफिसमध्ये मी कमळीला, बाकी सगळ्या स्टुडंट्सना शिकवत होतो, ही माझी चूक होती, मान्य करतो मी. पण तू आता कमळीबद्दल जो विचार करतेस ना, तो सुद्धा चुकीचाच आहे. तुझे कमळीबद्दल गैरसमज आहेत म्हणून तुला तिचा राग येतोय. पण एकदा तिची बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न कर. आय एम व्हेरी शुअर तुला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, तुझे सगळे गैरसमज दूर होतील. मला तिला समजून घ्यायचं नाहीये. मला फक्त इतकंच कळतं, ती चांगली मुलगी नाहीये आणि तिच्याशी असलेले सगळे संबंध तू तोडायचे, बस. आजपर्यंत मी कोणाशी मैत्री करायची का नाही करायची ह्यात तू पडली नाहीस, त्यामुळे मी एक्सपेक्ट करतोय की आत्ताही तू तेच करशील. सो प्लीज मला कुठलंही बंधन घालू नकोस, कारण ते पाळणं मला जमणार नाही. कमळीशी माझी असलेली मैत्री मी तोडणार नाहीये.